खमंग कुरकुरीत कोथिंबीर वडी बनवण्यासाठी एक जुडी कोथिंबीर घ्या. स्वच्छ करायची व स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे व बारीक अशी चिरून घ्यायची आहे. सर्व कोथिंबीर चिरून झाल्यानंतर एक बाऊल घ्या. त्यामध्ये 1.5 कप एवढं बेसन घाला. अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं. पाव चमचा हळद घालायची. अर्धा चमचा ओवा घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं आहे व थोडं थोडं पाणी घालून बेसनाचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी घालताना थोडं थोडं घालायचं. जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं पीठ करायचं नाही आहे. तर आता इथे पीठ जे आहे ते मळून झालेलं आहे. पीठ मळण्यासाठी 1 ग्लास एवढं पाणी मला लागलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, जिरं, मीठ घालायचं व वाटून घ्यायचं आहे. वाटून घेऊन एका कढईमध्ये तेल घालायचं. वाटून घेतलेला ठेचा घालायचा व 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरा पावडर घालायची, 1 चमचा धना पावडर घालायची, थोडंसं तीळ घालायचं आणि परत एकदा 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं. इथे बारीक चिरलेली 3 कप एवढी कोथिंबीर घेतलेली आहे. ती कोथिंबीर घालायची व 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. परतून घेऊन यामध्ये आपण तयार केलेलं बेसनाचं सर्व पीठ घालायचं व सतत हलवत मंद आचेवर 10 ते 12 मिनटं पीठ जे आहे ते शिजून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनटानंतर याचा घट्टसर असा गोळा जो आहे तो तयार होऊ लागतो. गोळा तयार झाल्यानंतर आपण हे जे मिश्रण आहे ते एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. एक ताट घ्यायचं. त्या ताटाला सर्व बाजूंनी तेल लावून घ्यायचं. थोडंसं त्यावर तीळ घालायचं आहे व तीळ घालून आपण तयार केलेलं सर्व जे मिश्रण आहे या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे. तर मिश्रण ओतताना चमच्याने सर्व बाजूंनी ओतून घ्यायचं व चमच्यानेच ते पसरवून घ्यायचं आहे. कारण की मिश्रण जे आहे ते अतिशय गरम आहे व थोडंसं थंड झाल्यानंतर हाताला तेल किंवा पाणी लावायचं व ते जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं सारखं करून घ्यायचं आहे. हाताने सारखं करून झाल्यानंतर त्यावर परत एकदा थोडेसे तीळ घालायचे आहेत. कोथिंबीर वडीसाठी कोथिंबीर निवडताना अतिशय कोवळी अशी कोथिंबीर जी आहे ती निवडायची आहे व ती देठं जी आहेत त्यामध्ये घालायची नाहीत. देठं घातल्यामुळे थोडंसं ते जे कोथिंबीर वडी आहे ती चिरताना देठं जी आहेत ती मध्ये मध्ये येतात व कोथिंबीर वडी जी आहे ती तुटू शकते. त्यामुळे देठं जी आहेत ती घालायची नाहीत. आता अर्ध्या तासानंतर मी या वड्या ज्या आहेत त्या कापून घेत आहे. चौकोनी अशा वड्या ज्या आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत. तर या वड्या तुम्ही सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत त्या अतिशय व्यवस्थित अशा आकारात कापल्या जातात. इथे चौकोनी आकारात मी वड्या ज्या आहेत त्या कापून घेतलेल्या आहेत. तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं. त्यामध्ये जेवढ्या मावेल तेवढ्या वड्या ज्या आहेत त्या सोडून घ्यायच्या आहेत. सोडून घेऊन मंद आचेवर 2 ते 3 मिनटं आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्या वड्या बघा लालसर रंगावर इथे तळून झालेल्या आहेत. त्या मी एका डिशमध्ये काढून घेते. सर्व वड्या ज्या आहेत त्या अशाच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. धन्यवाद.